आणि आता त्या पोरीकडून घेतात एका कागदाचे तुकडे होते पैसे कसला पैसे कुठले पैसे? अविनाश बाबू माझं नाव आहे गुन्हा आणि आता तू नाही लावलास त्या पोरीले चुना. ए गुन्हा, अरे तो माझा आपसी मामला आहे आणि तसही ती माझी होणारी बायको आहे. अरे रे 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 एवढी चांगली साजरी पोरगी तुले कापावून नवरा करते बे. पुरा पुरा मास आणि इसड्यान पुरी देखो तो बटराची शेल आणि जवाई देखो तो बयाडे. आपल्या अवकाशात राज झाल्या ठिकाणी तुझ्या नळगीचा खोट. अविनाश बाबू एवढा ताव बरा नाही म्हणतो कारण तिच्याच भिडलाय ना तुझा टाका. तिचा आहे हा गुन्हा काका आणि हे सारं रामायण महाभारत मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तेव्हा या कानाची खबर जर त्या कानाने झाली उभ्या मांडवात लगन मोडल बे तुझ्या. मग बोंबलतील गुन्हानं लावलं चुना म्हणून. तू आणि त्या मंथनीचा काका काही पण करे नाही म्हणजे तुझं संपूर्ण आयुष्य भजे तळता तळता निघून गेलं. अरे ती कुठं तू कुठे? कमी तर कमी आपली लायकी बघून पाय पसरायचा. इथंच तर खरी गोम आहे आणि ईश्वराची देण आहे. माझी कामिना पुतणी म्हणाली काका म्हणे लहान दीर वेळा झालाय पडत झडत काम करतील आणि इथंच राहतील म्हणे. आता आपल्याही मागे पुढे कोणी नाही म्हणून या गुन्हानं धरला कामिनी पुतणीच्या घराचा रस्ता. आता तुझ्या जर या गोष्टीवर विश्वास बसत नसेल तर माझ्या बापाचा का जाते बे. पचल तर पचल का पचल बे. माझी भजायची उदारी पचल अबे पचली म्हणून काका नाराज झाला. बरं मला सांग ना किती आपली भजाची उदर? हा आता तुझ्याकडे जेवढे आहेत ना तेवढे देऊन टाक. बाकीचा हिशोब आपण नंतर पाहू. अरे माझ्या हिशोबानुसार ना 1000 रुपयाच्या वर नसतील. घे तुझे 1000 रुपये. अबे तर असा त्रासल्यासारखा काहीले देऊन राहिला ते. देवाचं असेल तर चांगलं दे नाही तर तेही नको देऊ. पचल तर पचल का पचल बे. माझी भजायची उदारी पचल. अरे आता मग कसे देऊ? गुन्हा काकाजी ही तुमच्या भजाची उदारी घ्या ना. म्हणतो हा गुन्हा काकाजी ही तुमची भजाची उधारी घ्या ना जी. शाबास. आता कसा घरच्या जवळसारखा वागला. अरे गुन्हा गाडवाचे काय बोलला का? आशीर्वाद आशीर्वाद असू द्या म्हणलं. आता आशीर्वाद देवाले माझ्या बापाचा का जाते नाही पण प्रसाद मात्र वाटून घेतलं म्हणजे झालं. कारण माझं नाव आहे गुन्हा आणि माझं जो ऐकत नाही त्याला लावतो मी चुना.